त्यानंतर आपल्या लोहारा गावातील डॉक्टर जयजी पंडित माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे। तर सर्व ध्वजारोहण होईल, त्यानंतर गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल। तर प्रजासत्ताक दिनानिमित्त तर त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सर्व पालक यांनी उपस्थित राहायचे। आता भारत माता की प्रजासत्ताक दिनाचा सर्व विद्यार्थी आणि नागरिकांना विनंती की 5 मिनिट आपण आता थांबायचं आहे, काही करू नये। आज आपण 26 जानेवारीचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यानंतर आता आपल्या गावातील जे विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती की थोडं थांबावं। मिळवलंय त्याचा सत्कार आपण पंचायतीच्या वतीने ठेवलाय। आपल्या गावातील कुमारी पल्लवी संदीप चौधरी हिने इंजिनिअरिंग मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मध्ये प्रथम क्रमांक मिळवून 2 सुवर्ण पदक मिळवले। तिचा सत्कार आपण ग्रामपंचायतीच्या वतीने इथे आयोजित केला आहे। ग्रामपंचायतीच्या तिला विनंती करतो की तिने समोर यावं आणि हा सत्कार स्वीकारावा। पल्लवी संदीप चौधरी तिचा सत्कार आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य सौभाषापर भाई आगे पाटील एकत्रित अशी त्यांना विनंती करतो। यानंतर आपल्या गावातील कुस्ती स्पर्धेमध्ये नाशिक विभागामधून प्रथम क्रमांक मिळवलेली कुमारी मोनाली रमेश कोळी तिचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य सौ रंजनाबाई सुरेश चौधरी या प्रतिमाशी त्यांना विनंती करतो। मोनाली रमेश चौधरी कोळी यांनी समोर यावं, त्यांनी हा सत्कार स्वीकारावा। यानंतर आपल्या गावातील श्री ऋषिकेश दीपक चौधरी यांनी विभागामध्ये कुस्ती स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल त्याचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे। मी विनंती करतो आदरणीय कृषीभूषण पुष्पराव आनंदराव शेळके यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। ऋषिकेश दीपक चौधरी यानंतर आपल्या गावातील चिरंजीव केदांत विजय चौधरी याने आंतरराष्ट्रीय महाविद्यालय कुस्ती स्पर्धेमध्ये 2रा क्रमांक मिळवला। त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या त्याचा सत्कार करण्यात येत आहे। आपल्या गावाचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय भास्करराव आंबेडकर एकत्रित निवृत्त ग्रामीण विकास अधिकारी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यांनी पुढे यावं आणि केदांतचा सत्कार करावा। यानंतर चिरंजीव सागर रमेश कोळी यांनी आपल्या 5व्या तालुक्यात कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, म्हणून आपण त्याचा सत्कार इथे आयोजित केला आहे ग्रामपंचायतीच्या वतीने। ज्येष्ठ नागरिक संघाचे व माजी ग्रामपंचायत सदस्य दिगंबरदादा चौधरी करते अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर आपल्या मराठी शाळेचे मतदार नोंदणीमध्ये मतदार केंद्रीय अधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक झाली होती त्यांना आदर्श बीएलओ पुरस्कार प्राप्त झालेला आहे। मी श्री मुकुंद भगवान वारंगणे
यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं, आमचा सत्कार स्वीकारावा. त्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य ओसांडे गुरुजी यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आता सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे. आपल्याला सर्वांना विनंती आहे, आपले शिक्षक वर्ग वगैरे आणि विद्यार्थ्यांना की आपण जाऊ शकता. जे उपस्थित झाले सर्व ग्रामस्थ आणि नागरिकांचे मी ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानतो. कारण आजचा जो कार्यक्रम आहे ध्वजारोहणाचा इथे संपतोय. आपण सर्वांनी पंचायतीच्या वतीने जो गोड कार्यक्रम आहे चहा पानाचा तो घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये. दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम ग्रामपंचायतीने आयोजित केला, ग्रामसभेचं आयोजन आहे. ग्रामसभेसाठी आपण काही वेळ आपण द्यावा. ग्रामपंचायत काय काम करत करते ते आपल्या समोर ठेवलं जाईल. आपल्या काही सूचना चांगल्या गावाच्या विकासासाठी त्या आम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न करू. ज्यावेळी चांगलं